चला तर मग आम्ही आता चाललो होतो आमच्या सासरी. बघा आमचं सासर म्हणजे आमच्या ह्यांचं माहेरच झालं हो. मुलगी कशी आपल्या माहेरी जाताना बावरून जाते तसंच आमचं पण लय बावरून गेलं होतं बघा आपल्या गावाला. शेवटी काय माहिती यांच्या पण गावाला तेव्हा उपकार केला होता बघा. हिरवगार असं पाऊस पडल्या झालं होतं बघा. समधीकडं झाड बघा तुम्ही लेच अशी हिरवीगार झाली होती बघा. प्रत्येकाच्या बायकोनं आपल्या नवऱ्याचं काय नाही काय नाव ठेवलेलं असतं बघा. तसंच मी पण आमच्या ह्यांचं नाव अवघडे ठेवलं होतं बघा नाव. तर कुणी नाव ठेवू नका बघा, तुमचे पण असेल बघा. हे बघा लय छान असं झालं होतं बघा. थोडं म्हणलं आपण पण कॅमेरामध्ये यावं होतं म्हणून आमच्याकडे थोडा कॅमेरा फिरवला होता बघा. तुम्ही म्हणताल आता जम्पिंगच्या पंग एवढं का खेळायला लागलाय. अहो काय करायचं, तिकडचा रस्ता तसला आहे जम्पिंगच्या पंग सारखा. लेच जडजोड आहे बघा रस्ता आमच्या इकडचा जुनवणीचा. जुनवणी म्हणजे मंगळवेढ्याजवळच आहे बघा. असेल तुमच्या पण ओळखीची. आमचं याने लय बावरलं होतं बघा. कशासाठी तर त्यांच्या माहेरी जायचं होतं म्हणून. आता त्यांच्या गावाची एंट्री होती बघा जुनवणीची बघा. खरंच आपलं गाव ते आपलं गाव असतं बरं का. आता आमच्या गावात फक्त आमच्या आजीचं, आमच्या गावात म्हणजे आमच्या घरी बरं का, नाहीतर पूर्ण गावात आहेत की माणसं त्यांची. आमच्या गावात आमची आजीच आहे बरं का. तर आहेत की आमची पण माणसं म्हणा, पण शहरी गेलेले आहेत हो कमवायला. मग आपलं म्हातार माणूस काय आपलं गाव सोडत नसते बघा. आपलं गाव ते आपलं गाव म्हणतं म्हातार माणूस. तर बघा आरून लगेच पप्पाच्या मागे एंट्री केली बघा. बाप जैसी बेटी. लगेचच बघा आपल्या गावा घरची ओढ लागलेली आहे बघा. पहिली गावातली घरं अशीच आहेत हो, वळण असते ते म्हणजे गल्ली असतात बघा गावातनी. तर चला तुम्हाला आता आमचं स्वतःच घर दाखवत. हे आमचं बघा स्वतःच घर बघा गावाकडचं. लय चांगलं आहे बघा. पहिली पैसा नसल्यामुळं फत्र छपरच असायचे बघा. तर आमचं ह्याने लयच भडकलं होतं का तर आमची आजी सासू दिसेना. शेवटी म्हातार माणूस आपलं एका जाग्याला कधी माणूस बसतं का सांगा बरं म्हातार माणूस. आमची पण तसंच आज सासू पण कुठं तर गेल्या होत्या बरं का कुलूप लावून. आमचं हे तर उन्हाने एक तर भडकलं होतं ते होतं. पण आज सासू नाही दिसल्या घरी तर लयच भडकलं बघा. कॅमेरामध्ये एक स्माईल द्या म्हणते तर देण्यात बघा. आमच्यावर पण लय चिडचिडपणा करत होतं बघा. लय आल्या बघा आमच्या आजी सासू. खरंच म्हातार माणूस घरात असला ना लय भारी वाटतं बघा. आम्हाला पण भारी वाटतं बरं का. आम्ही 1-2 दिवसच जातो पण आम्हाला चांगलं वाटतं बघा आमच्या गावी गेल्यावरती. पहिली राहणीमान बघा आजी सासूंची आमच्या चोळी आणि लुगडं घालायचं बघा. लय भारी वाटतं होतं बघा. आता आहे का हो तसं. हे बघा आमचं आतलं घर बरं का. घरात आतलं घर एकटे असल्यामुळे लय पसंत नाही त्यांच्या